मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. झाला असं प्रथम दर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे. हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता. आजूबाजूच्या 5-6 कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहेत. हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे. जवळपास 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 60 लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे. म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे. ते काम सुरू आहे. यामध्ये आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे यापूर्वी देखील